कुटारीच्या सोन्यासोबत गाडी पळाली, 4 सलग गाड्या गुलालामध्ये राहिल्यात, पण कुठेतरी नंतर पैरा तुटला. त्याच्या मागचं कारण ते म्हणलं की आम्ही 2 मैदान वेगळ्या मैदान पैरात पळवू. आज सोन्याला गुलाल नव्हता, कित्येक मैदानं झालं, त्यानंतर 4 गुलाला झाली, पण पैरा तोडल्यानंतर पुन्हा त्याची 2 गुलाला पण पडली आणि केसरी तिथून गुलालाच गुलालात. देसाई मैदानामध्ये येतोय. काय जुनी आठवणी त्या कालाची बैला तुमची? जुनी तर आठवणी आमच्या काय बैलगाडीची बैल होती आमची, ती बैल घेऊन आम्ही अड्ड्यात जायचो आजोबांच्या सोबत. तेव्हापासूनच आम्ही अड्ड्याने या अड्ड्यामध्ये म्हणजे तुमच्या मामाकडनं तुम्ही करार केला. बरं मित्रांनो, तुम्ही इकडे या साईडला बघू शकता, आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित शेठ भेटले आपल्याला, आणि त्यांच्या आज दोन्ही नंदींवर गुलाल पडलेले आपण विचारूया. रणजित नमस्कार. नमस्कार. कुठल्या कुठल्या गाड्या झाल्या आज? गाडी पहिली रॉकेटची झाली, रॉकेटमध्ये बलमा बैल पडला, शेलारपाड्यावाल्यांचा चांगली गाडी झाली, 1 नंबर गाडी देसाई पाटीत पळाली. बरोबर. आता कसं काय नियोजन झालं होता? नियोजन म्हणजे देवानी सांगितलं का पप्पूदाचा आमचा बोलणं झाला, यांचा वास्करचा ड्रायव्हरचा, का आपण बैल पळू, त्याचा घाटावरनं आलाय बैल पळू. ठीक आहे वर त्यांनी नाव सोडला, त्याला जोड झाली आपली खाड्डीवाले चांगली, दिनेशदाची गाडी पळते, ती गाडी जोड झाली तर ते एक बैल सांगून होता, आणि मग आमचा रॉकेट निघाला आणि त्यांनी घरची गाडी हाकलली, त्याच्यात आमची गाडी गुलालच झाली. बरोबर. आणि शंभूची कुठली गाडी झाली? शंभूची कुठली गाडी झाली? शंभूमध्ये आपला रणदीप मरवी दातिवली, त्या सुलतान होता, त्याच्या अपोजिटला कर्जत साईडची गाडी होती, पण चांगली गाडी झाली ती पण. बरोबर. म्हणजे आज सावली मैदानामध्ये आल्यासारखं 2 गुलाल घेऊन जात आहे तुम्ही? 2 आमचे गेल्या वर्षी पण 2 गुलाल झाले, त्याच्या अगोदर 3 गुलाल झाले, या वर्षी 2 गुलाल झाले. आम्हाला हा मैदान खूप लकी आहे. लकी आहे. आणि बरेचसेच गाडा माल काही सोमवार असल्यामुळं काही बैलांना पळवली, पण आपला तसं काही नाही. आमचं तसं म्हणजे 26 जानेवारी देसाई गावची जत्रा आहे, या निमित्ताने आम्ही बैल पळवायचं ठरवलं का 26 जानेवारीलाच बैल पळवायचे. आम्ही वार नाही बघितला, पण गावासाठी आम्ही आलोय बैल घेऊन. बरोबर आहे. आता भरपूर दिवस झालं रॉकेट पळतोय, 1 नंबरामध्येच गाड्या खेळतोय. मला वाटतं पाखरेनंतर कुठला चर्चेत आलाय तर तो रॉकेट. काय बोलाल? रॉकेट तर आलाय चर्चेत, त्यांनी तर त्याची सुरुवात चांगली केली, आणि आज पण त्यांनी दाखवला का हाय रॉकेट काहीतरी सोनार पडत. बरोबर आहे. आता गाड्या कोणी पळवल्या आजच्या? गाड्या गणपत ड्रायव्हर, दोन्ही पण ड्रायव्हर तोच असो, गणपत ड्रायव्हर कायम गणपत ड्रायव्हर पोसरी. बरोबर. आज सुट्टी वगैरे कशी काय झाली? सुट्टी वगैरे तर एवढ्या लांबून आल्यात. योगेश आलाय, योगेश शेठ आला सिन्नरवरनं, भारत आहे, आणि त्याच्यानंतर देवा आहे, आणि माझा अंदाज आहे का पहिली गाडी आपली यांनी सोडली ना, बाल्यामा होता सोडायला, चांगली गाडी सोडली त्यांनी. चांगली गाडी सोडली. बरोबर. आता मैदानाचं आयोजन नियोजन कसं वाटलं? पुढे थोडीशी जागा थांबायला या आहे, पण मैदान तर ठीकच आहे, कारण की देसाई या नामांकित मैदान आहे. पहिला बैलगाडी क्षेत्रात नामांकित मध्ये खेळ कोणाला जास्त माहीत नव्हतं, तेव्हा देसाई खिडकालीवाल्यांनी अड्डे ठेवायचे, तेव्हापासून आम्ही अड्ड्याला येतो. पण चांगलं नियोजन आहे, तरी पण बऱ्यापैकी ठीक आहे. चांगलं आहे. बरोबर आहे. आणि स्क्रीन पण ठेवले आहे, लोकांना बघण्यासारखी व्यवस्था पण केलेली आहे. हो, ते तर चांगलं नियोजन चांगलं केलंय त्यांनी. बरोबर. आता कसं काय नियोजन पुढचं? कारण घरची गाडी न पळवताना वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये वेगवेगळे आता किती दिवस आम्ही घरची पण पळवली गाडी, आता येणारे वर्ष पुढच्या अड्ड्यात शक्यतो घरचीच पळेल, शंभू आणि पाखरे रॉकेटच पळेल अड्ड्यात. शंभू आणि रॉकेट पळेल. बरोबर. आता मागच्या आपण बाईट मध्ये घेतलं होतं कुठं रॉकेट आणि पाखऱ्या पळवलेला, आणि त्यानंतर पाखऱ्या आता या मैदानात नाही. पाखऱ्या थोडा आजारी झाला खिडकालीच्या मैदानात, मगून आता पुढच्या 2-3 मैदानानंतर वापस मैदानात. म्हणजे तो घरी आहे. आणि कसं काय ट्रीटमेंट चालू आहे? डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू आहे. आता शिरवडवरनं आणलाय, त्याचा 1-1.5 महिन्याचा ट्रीटमेंट दिले, आता 15 दिवस झाले, बैल कव्हर झालाय. बैल 1-1.5 महिन्यात मैदानात, 1 महिन्याच्या आत येईल मैदान. बरोबर. आता मगाशी तुम्ही सांगितलं खूप पूर्वीपासून आम्ही या खिरकाली देसाई मैदानामध्ये येतोय. काय जुनी आठवणी त्या कालाची बैला तुमची? जुनी तर आठवणी आमच्या काय बैलगाडीची बैल होती आमची, ती बैल घेऊन आम्ही अड्ड्यात जायचो आजोबांच्या सोबत, तेव्हापासूनच आम्ही अड्ड्याने या अड्ड्यामध्ये. मग आता 2 गुलाला झाल्यानंतर अजून काही खेळायचा विचार आहे. आता शेटची इच्छा आहे, योगेश शेटची, तर एक 3री हॅट्रिक मारायचा विचार चालू आहे, बघूया देवाची कृपेने. आणि 26 जानेवारी निमित्ताने सर्व माझ्या मित्रांना, बैलगाडी शौकीनांना हार्दिक शुभेच्छा. बरोबर. चला, आता 2 तर गुलाल घेतलेले आहे, 3ऱ्या गुलालसाठी पण शुभेच्छा देतो, आणि ती झाली तर आपण ती पण मुलाखत घेऊया. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, या साईडला एक चांगलासा बैल बघतोय आपण, आणि त्याचा गुलाल झालेला आहे, आणि बैलाचा करार पण झालेला आहे. आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. म्हणजे आज अड्डा इथं देसाचा अड्डा होता, पिंटू शेटनी मला फोन केला, याला मल्हारला फोन केला, बैल पाहिजे. तुम्ही आज सोमवार होता, बैल काढणार नव्हतो, सकाळी त्याला फोन केला, बोलू बैल पळव. बरोबर. म्हणजे उंबारलीचं पिंटू शेठ पाटील यांच्या बैलासोबत पळाला. कोण होता? रायफल. आणि या बैलाचं नाव काय? बगीरा. आणि हा बैल कुठल्या नावाने पद्धती सांगा माहिती? नावाने का? लाव्या राजेश गायकर काकोले. आता म्हणजे तुमच्या स्वतःच्या मालकीचा आहे का काही करार वगैरे झाला? बरोबर. आता कोणाचा करार आहे? राजेश गायकरचा. आणि कुठल्या धावणीतून आलाय?
धावणीतल्या काठीली म्हणलेली पप्पू पावशे मामा माझा त्यांनी बैल दिला आपल्याला. म्हणजे तुमच्या मामाकडनं तुम्ही करार केला. करार केला. बरोबर. आता कोणी म्हणजे पारख कोणी केली म्हणजे सांगितलं अरे माझा बारका भाऊ आम्ही 8 जण 10 जण भाऊ आहेत आमचं ना. गाव मला अक्का सहकारी करते गाव अक्का गायकर परिवार म्हात्रे परिवार तेही चांगलं बैल ना. बारका भाऊ आहे ना माझा निलेश भाऊ त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये होता पप्पू पाटील आणि पप्पू पावशे. बरोबर. आता किती वय किती आहे दाते किती आहे? दुसरं आहे दुसरा आहे. मग आज ही गाडी झाली ही कशी झाली? गाडी आता इथं आजूबाजूलाच होती आपली. इथं इचरपूस केली त्या दादाने बैला बी नव्हती बांधली आणि ते खेळायची का मी बोलू पोरा खाली गेल्या अर्धा घंटा लागेल बोलू अर्धा घंट्याने तुला सांगतो मी. झाली शरद आमची. बरोबर. आता करार कधी झालाय? करार तर बी 1 महिना झाला. 1 महिना झाला. पेपर वगैरे सर्व पेपर 2 दिवसांनी टाकतो जरा गडबड चालू. बरोबर. म्हणजे पेपर पडणार आहे 2 दिवसात. 2 दिवसांनी. बरोबर. कारण कुठेतरी आपल्या बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला कमिटीला पेपर जमा करायचा आहे. जमा करणार आहे 2 बरोबर. आज गाडी कशी पळाली मग काय सांगा? गाडी आपला सुरत ड्रायव्हर होता तो खाली तो पहिले तो नव्हता गाडी मी थांबून घेतली. ड्रायव्हर होता माझा संजय पहिले बी 2च सेम होते म्हणजे घरच्यासारखे ड्रायव्हर ते 2ही अक्कलदार ड्रायव्हर माझे ते. संजय ड्रायव्हर बी अक्कलदार सुरत ड्रायव्हर बी अक्कलदार जय ड्रायव्हर गोरपीचा. मग आता 1 महिना झाला करार होल्यानंतर किती गुलाल झाली मग? गुलाल झाले तरी बी नाही करून 10-15 गुलाल झाले तरी. 10-15 गुलाल झाले. गुलालमध्ये आहे माझ्या डाव्या बी गुलालमध्ये तिथं काठमांडीला होता तिथे बी गुलालमध्ये होता वासरी. तिथं मग गुलालमध्येच होता. बरोबर. आता मग मामांचं आणि तुमचं काय बोलणं होतं आता याच्या पुढे कसं काय नियोजन करायचं? पुढच्या आता 1 तारखेला बी इथं आपल्या घरचा मैदा मोनिलीचा तिथं काही मना बी मिटिंग आहे 3 वाजता मिटिंगला आहे. पोराही बैल न्याला तर बैल पाठी नाही तर मुश्किल बैल पाठवाला. बरोबर. आता जसा पलतोय तो नक्कीच काही पुढच्या भविष्यामध्ये म्हणजे करारावरच राहणार का काही खरेदी वगैरे करायचा विचार ते आहे? बघू विचार काय ते बघू मामा बोलले तसं करणं आहे ना मला बी. बरोबर. आता नियोजन रायफलचा आणि तो तुमचा कसा झाला? नियोजन मल्हार आहे काठीचा वाचत तो बी समजून चालावा त्यांनी केलं नियोजन. आणि एक म्हणजे फोनवर म्हणजे केला गेला. हा फोन. आणि पिंटू शेटचं बोलणं झालं का तुमच्याशी कसं म्हणजे काय पालाला पाहिजे तुमचा? आता तर बोलण्यात झाला ते खाली आहे त्यांची गाडी गेली वाटतं मोठी गाडी खाली गेली पलाला. बरोबर. आता तुमची गाडी ज्या नावाने पलते किती दावणीला बैल आहेत आता? धावण्यात 2 वासरात घरी जाते 2 आधा वासरात घरी बघिरा म्हणजे बगीरा आणि अजून 2 वासरं 2 वासरा घरी. आता नावाविषयी म्हणजे तो तिकडचंच नाव आहे का तुम्ही काही बदल केले नावामध्ये? काय बैलाचं नाव तिकडचं नाव तोच आहे. नाव तोच ठेवलं. तोच आहे ना? कुठला बी नंदी घेतला तरी नाव ठेवलं तोच नाव ठेवतो. तोच नाव. बदली बिदली होत नाही. बरोबर. काय आठवणी या सावली मैदानाच्या काय? चालू मैदान लय जुना वर्ष अजून खेळ हो तेही बी चालवलं केलं आज बी नियोजन भारी होतं त्याचा. आणि मुंबईला मला वाटतं आज पण मैदान आहेत पण भरपूर जण इथंच पोहोचलेत. इथंच पोहोचल्या काल बी पळायली गाऱ्या तिकडे बी पळाल्या मोठ्या गाऱ्या बी पळायला आज बी पळायला गाऱ्या मोठ्या. बरोबर. आता मामांचं नाव सांगा ना एकदा जे तुमच्या मामांकडनं करार झालेलं त्यांचं. बोल देवकुमार आंबो पावशे. देवकुमार आंबो पावशे म्हणजे यांच्या धावणीचा बैल आहे. बरोबर. चला आता चांगला गुलाल पण घेतलेला आहे आणि पुढचं नियोजन पण तुमचं चांगलाच असणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता बदलापूरकरांचा झेंडा आजच्या या देसाईच्या मैदानामध्ये हिंदकेसरी मानाचा मैदान त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण दादांना विचारूया. दादा कुठली गाडी झाली आज? आज आपली चिंचपाडवाल्यांची झाली. पनवेल चिंचपाडवाले. चिंचपाड. बरोबर. आता आपल्यासोबत कोण पळाला? केसरी पलाला आंबेशिवचा म्हणजे गावचा साज पलाला. बरोबर. आता झेंडाचा आणि केसरीचं नियोजन कधी झाला होता? मागच्या शर्तीला पण आम्ही एकत्र पळालो. ही दुसरी शर्त. मग आता यो दुसरा गुलाल का? हा दुसरा गुलाल. 2 वेळेला जोडी पळाली आणि 2 वेळेला गुलाल झाला. 2 वेळा गुलाल झाला. बरोबर आहे. आता कधी झालं नियोजन? ते 1 हप्त्यापूर्वी झाला होता. आणि गाडी कशी इथं मैदानात जमून झाली का काय? बॅनर आपलं नाव होता त्यांनी नाव आपल्यावर फिरवलं. नाव फिरवलं. बरोबर. आता कुठली गाडी होती त्या साईडला? त्या साईडला चिंचपाड होती पनवेल चिंचपाड. बरोबर. बैलांची नावं नाही माहिती. हा दावडीचा लक्ष. दावडीचा लक्ष होता आणि चिंचपाडचा एक बैल होता. आणि ही गाडी कोणी पळवली आज केसरी आणि झेंडाची? केतन ड्रायव्हरने. सोनिवलीचा केतन. आणि इथं येण्याचं नियोजन आता भरपूर 3 मैदानं होती मग आज हा मैदान कसं निवडला? हा नामांकित मैदान आहे ना त्या हिशोबाने इकडे आला. हिंद केसरी मैदान. बरोबर. कसं वाटलं नियोजन मैदानाचं? हा एकदम चांगला आहे. आता किती गुलाला झाली आतापर्यंत? आता त्याची 17 ते 18 गुलाला झाली चालू सीझनची. बरोबर. आणि नामांकित पायऱ्यामध्येच पळतोय ना? नामांकित पायऱ्यातच पळतो. आणि काही पायऱ्यांच्या काही अडचणी वगैरे? नाही. म्हणजे तुम्ही जे पायऱ्या मागता तुम्ही तो भेटतो आपल्याला. बरोबर. म्हणजे त्याच्या पल्लाच्या जोडावर त्यांनी त्याचं साम्राज्य निर्माण केलंय. हो. आता दावणीला आलेला कसा आपण मागं तर बाईट घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगा तुम्ही. आपण नाशिक मनमाडवरून घेतलेला आहे त्याला.
आपण मागच्या वर्षी त्याला हाकलायला आणला होता, व्यवस्थित वाटला, त्याची रनिंग व्यवस्थित वाटली म्हणून आपण त्याला खरेदी केला यावर्षी. बरोबर आहे. आता जसं आपण बघतोय ना एखादा बैल घेतल्यानंतर ना मैदानाला आल्या किंवा आपल्या दावणीला आल्यानंतर ना तो त्या स्पीडला पळत नाही तर कुठेतरी गाडा मालक म्हणजे जे मालक असतात ते नाराज होऊन जातात. तसं काही तुमच्या सोबत म्हणजे तसं नाही, घेतल्यासारखं? तिथल्यापेक्षा आता इथे जास्त पळायला लागला, इथे जास्त स्पीड लावतो आता. बरोबर. आता तिकडे कशामध्ये पळायचा तो? घोड्यामध्ये पळायचा. घोड्यामध्ये पळायचा. हां, म्हणजे घोड्यामध्ये जी पळणारी बैल आहेत ना ती मुंबईला कुठल्याच याच्यामध्ये फेल जात नाही असं दिसून येतंय. हां, नाशिक मनमाडची तर बैल फैल जायतच नाही समजा. बरोबर. आता कितीची काय खरेदी? ही आपली 2.5 लाखाची खरेदी होती. 2.5 लाखाची खरेदी आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा मला सांगा गाडी कुठल्या नावाने पळते आपली? गाडी आमचे वडील आहेत, त्यांच्या स्वर्गीय विलास काना बनवटे त्यांच्या नावाने पळते. बरोबर. आता ड्रायव्हरचा काय महत्त्वाचा मुद्दा आहे? कारण कुठेतरी मला वाटतं नियोजन करायला ड्रायव्हर नियोजन पण ड्रायव्हरच करतो आणि हाकलाला पण ड्रायव्हरच गाडी पण कंपल्सरी तोच असतो. बरोबर. आतापर्यंत झेंडाच्या किती गाड्या पळवल्या त्यांनी? टोटल गाड्या ज्या झाल्या त्या त्यांनीच पळवल्या, त्यांनीच केतन पळवल्या. ड्रायव्हरनेच पळवल्या. म्हणजे विश्वासू ड्रायव्हर आहे. विश्वास. बरोबर आहे. तर ही सर्व मंडळी बघा आज या मैदानाचा एक आनंद घ्यायला आलेली तुमच्या सोबत, काय बोलाल? नाही, ते ही झेंड्याच्या सोबत पब्लिक हमेशा असते, प्रत्येक अड्ड्याला एवढी जण असतातच. बरोबर आहे. आता पुढचं काही नियोजन? कारण आता मैदानं खूप मोठी मोठी चालू आहेत मुंबईला. हो, मग आपण करूच ना पुढच्या आता 4-1 दिवसात काढू आपण परत. चालेल. चला, तुम्हाला आजच्या या गुलालसाठी मी शुभेच्छा देतो. पुढची वाटचाल पण चांगली राहावं या एक प्रार्थना करतो. धन्यवाद. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता झेंडा सोबत पळाला केसरी. आज मला वाटतं खूप चर्चेत आहे केसरी. दादांची एक मुलाखत झाली होती उसाटीच्या मैदानाला, खुटारीच्या सोन्यासोबत गाडी पळाली. 4 सलग गाड्या गुलालामध्ये राहिल्यात, पण कुठेतरी नंतर पैरा तुटला. त्याच्या मागचं कारण? ते म्हणलं की आम्ही 2 मैदान वेगळ्या मैदान पैरात पळवू, बघू काय कसं काय. बरोबर. म्हणजे गाडी माहीत पडली होती ना लोकांना पण त्या हिशोबात, पण नंतर मग परत एकत्र येईल थोड्या दिवसात पुन्हा एकत्र येईल. कारण कुठेतरी ना या गाडीला केसरी आणि कुटारीचा सोन्या आहे ना, या गाडीला घ्यास लागतं, स्पीड लागला होता. आणि स्पीड पण लागतंय. आज सोन्याला गुलाल नव्हता, कित्येक मैदानं झालं, त्यानंतर 4 गुलाला झाली, पण पैरा तोडल्यानंतर पुन्हा त्याची 2 गुलाला पण पडली आणि केसरी तिथून गुलालाच गुलाला होता. आजचा हा नियोजन झेंड्यासोबत कसं काय? दादाने सांगितलं कुठेतरी 1 आठवड्यापूर्वी आमचा बोलतोय आता हे आमच्या गावालेच आहेत ना, त्यांनी बोलले की आपण 26चं नियोजन करायचं का, मग बोललं चला घरचीच गाडी आहे, चला पळू. बरोबर. मला वाटतं आत्ताच्या गाडीला बदलापूरमध्ये म्हणजे केसरीत आणि झेंडा ही दोन्ही बैलांचं म्हणजे खूप मोठं नाव पण आहे आणि पळतात पण, आणि त्यानुसार त्यांना पैरं पण होतात. काय हो हो, पैरा होतात. सुरुवातीला आधी यायचं टाइम आम्हाला पैरायला थोडा त्रास होता, पण आता काय, आता अडचणच नाही पडायची. बरोबर. आता स्वतःहून स्वतःहून पण आता मैदान कसं वाटलं? आज बैलाचे मालक पण आलेत. या, पप्पा या. आता आजचा मैदान कसं वाटलं तुम्हाला, काय बोलाल? मैदान म्हणजे मागच्या 2 वर्षापेक्षा यावर्षी चांगला नियोजन होतं इकडचा. म्हणजे फाटी पण व्यवस्थित सुखी होते एकदम, नाहीतर गेल्या वर्षी थोडीशी ओळी फाटी होती. बरोबर आहे. आता मित्रांनो, केसरी बैलाचे स्वतः मालक आहेत. काय बोलाल? तुमचा बैल इतका छान पळतोय, आज मुंबईला नाव करतोय, काय कसं वाटतं तुम्हाला, काय बोलाल? आमचं नियोजन सगळं पोरच करतात जास्त करून, आम्ही दोघे पण नसतो, वडील पण नसतात आणि मी पण नसतो. आमची चिंचोलीची मुलं आहेत आणि आमचे काका प्रकाश बांधणे. बरोबर. आता आज जी गाडी पळाली, दादाने सांगितलं कुठेतरी पुढे पण कंटिन्यू आम्ही ही गाडी करू शकतो, पुढे पळू शकतो. पळू शकतो, कंटिन्यू पण करू शकतो आम्ही गाडी. बरोबर. घरचीच गाडी आणि घरची गाडी पळवल्यानंतर ना कुठेतरी एक वाटतं पण गावची गाडी पळते, गावची गाडी ऐकायला खूप छान वाटतं. काय वाटतं? पुढे पण गुलाला ठेवली राहील, जोपर्यंत आहे तोपर्यंत तीच गाडी जाईल. तीच गाडी राहील. चला, तुमच्या जोडीला मी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.